मैं अनवर लाला से कहूंगा कि मैन ऑफ द मैच का टी शर्ट देख के लो। मला दिसणार ना लोग बैटिंग किसका है? बॉलिंग पे साहिल। हेलो, इकरा प्रीमियर लीग मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम प्रीमियर लीग सेकेंड मैच बाबा 11 वर्सेस लोकल लीजेंड्स। स्ट्राइक पे है शहीद, नॉन स्ट्राइक पे है। देन मैन ऑफ द मैच, फर्स्ट मैच का मैन ऑफ द मैच गोलंदाज साहिल। साहिल टू शहीद, पहली ही गेंद पे हल्के हाथों से खेल दिया और 1 रन के हिसाब से अपना स्कोर और अपने ओके। नेक्स्ट मैच में नेक्स्ट स्ट्राइक पे है खलीद। जुनेद लेफ्ट हैंड बैट्समैन। नाउ फर्स्ट बॉल टू गो, हल्के हाथों से खेल दिया, 1 रन के लिए मोड़ दिया, स्कोर हो गया टीम का 2 रन। बहुत अच्छा टीम यहाँ पे ऑर्गेनाइजिंग किया है। इकरा सीसी जो सारे मेंबर्स ने मिला के मुस्लिम प्रीमियर लीग का यहाँ पे आयोजन किया है और अतिरिक्त धावसंख्या आणि परत एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते आणि धावसंख्या होती संघाची ती 3 बिनबाद 3। जो स्ट्राईकला असेल तो शहीद, पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडू, चेंडू जाईल तो एक डिक्लेअर झोन मध्ये, तोपर्यंत संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते ती बिनबाद 4। अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक, गोलंदाज मात्र आहे तो साहिल। ग्राउंड के अंदर से सब हट जाए प्लीज, जितने भी ग्राउंड के अंदर है, यूट्यूब लाइव चालू है, प्लीज समझे जरा, बाउंड्री के बाहर ही रहे। साहिल की नेक्स्ट ग्राउंड मध्ये जेवढे पण खेळाडू असतील त्यांना विनंती असेल की कृपया करून आपण बाहेर उभं राहायचं आहे। मुस्लिम क्रिकेट क्लब ऑर्गेनाइज बाय इकरा सीसीसी जो मुस्लिम प्रीमियर लीग यहाँ पे ऑर्गेनाइजिंग किया है। नाउ द स्टार्ट द मैच। 3 बॉल 4। पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत। स्ट्राईकला असेल तो मात्र जुनेद, पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडू, चेंडू जाईल तोपर्यंत मात्र डिक्लेअर झोन मध्ये, या डिक्लेअर झोनने संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या झाली ती नो चेंडू आहे, नो चेंडू ओके। 1+1 संघाची धावसंख्या झाली ती 6। पुन्हा एकदा मात्र आता मात्र या ठिकाणी चेंडू जाईल, या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल ती मात्र बिनबाद 10। दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी संघाची धावसंख्या, थोडंसं महागडे षटक या ठिकाणी
पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळत चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती मात्र 11. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. पहिलं षटक मार्गस्थ होत आहे. हलक्याच हाताने कट केला चेंडू. जोपर्यंत चेंडू मात्र कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 12. लॉस ऑफ 0 विकेट. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. पहिलं षटक साहिल याच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं. दुसरं षटक घेऊन येत आहे तो सज्जाद. पाहूया काय करतोय. सज्ज आहे तो त्या ठिकाणी. साहिद पुन्हा एकदा मात्र आउट ऑफ पिच मध्ये चेंडू मात्र तो किपरने त्याकडे कलेक्ट केला होईल. थोडस तुत्तू मेमे पाहायला मिळालं फलंदाजामध्ये. एकदा सज्जाद याचा पुढे चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. या डिक्लेअर झोन संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 14. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही दुसरं षटक मार्गास्थ. 4 षटकांचा सामना असणार आहे. थोडस राईट आर्म लेफ्ट आर्म बॅट्समन असल्यानंतर थोडंसं गोलंदाजाला तकलीफ नक्कीच होते. आता मात्र त्याच पद्धतीने केले चेंडू. चेंडू मात्र कलेक्ट केला जाईल. सुंदर फेकी त्या ठिकाणी झाली होती आणि मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला आणि चेंडू मात्र निर्धाव जातो. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते लॉस ऑफ 14. ना एकदा मात्र त्या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये 1+1 अशा 2 धाव्यांमध्ये संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या ती मात्र 16. पुन्हा एकदा सज्जाद चेंडू. हलक्याच हाताने कट केला चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि स्ट्राईक सुद्धा मात्र या ठिकाणी चेंज होईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या झाली ती 17. अजूनही दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मात्र हलक्याच हाताने कट केले चेंडू. निश्चितच मात्र अंडरमध्ये खेळत असताना आपल्याला एक धावा खूप महत्त्वाच्या असतात. कारण एक धाव जरी आली तरी मात्र निश्चित तिचं 2 धावेमध्ये कन्वर्ट होते. आणि या ठिकाणी मात्र आता सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते लोकल लिजेंड्स. शेवटचा चेंडू. ओ या ठिकाणी डीजे नयन श्रवण विरार मुंबई. सईद आउट होने के बाद अभी जो आया है आयान. 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 18. लॉस ऑफ 1 विकेट्स. तिसरं षटक घेऊन येतो तो आयान. आयान टू मुक्तदीर. मुक्तदीर टू जुनेद. पहिलाच चेंडू. 4 धावांचा मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिर राहील. धावसंख्या 18. पुन्हा एकदा मात्र पंचांचे हात मात्र दोन्ही समांतर रेषेमध्ये आणि धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. या डिक्लेअर झोनने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढेल ती मात्र 20. अजूनही तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आता मात्र चेंडू मात्र जाईल.
निश्चितच गाण्याप्रमाणे चेंडू मात्र गेलेला दन 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 करीत सीमापार चौकार. या चौकाराने संघाची धाव संख्या वाढली, ती झाली 24. लॉस ऑफ 1 विकेट्स. तिसरं षटक. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी थोडंसं शतकक्षमना बदल केला जातोय. हलक्या जाताने कट केलं चेंडू. चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होतंय. त्या एकेरी धावेने संघाची धाव संख्या वाढेल. धाव संख्या झाली ती मात्र 25. लॉस ऑफ 1 विकेट्स. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव 5 चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करताना बाबा 11, त्याच्या अपोजिट लोकल लिजेंड्स. बॉलर मुबिन. गोलंदाज नेम मोबिन. जिलानी आप जहां कहीं पे हो. ओके. स्ट्राइक असेल आयान. स्ट्राइक पे आयान. नॉन स्ट्राइक पे है जुनेद. या ठिकाणी मात्र तू मे डीजे नयन श्रवण विरार मुंबई. पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट प्राप्त होते आणि अल्ताफ. पुन्हा एकदा वाईट चेंडूने संघाची धाव संख्या वाढेल. धाव संख्या झाली ती मात्र 28. आता मात्र या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणी टाकून अंपायर बरोबर मात्र या ठिकाणी रिव्ह्यू. वाइट के लिए रिव्यू है क्या? एक रिव्यू को इसके लिए भी है. नो वाईट चेंडू नाहीये. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूचे सांगता होईल. या ठिकाणी डॉट चेंडू आहे. 28. धाव संख्या झाली ती 28. दो बॉल. चौथं षटक. चौथ्या चेंडूमधील 2 चेंडू मात्र या ठिकाणी टाकून पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केले चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जातो तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. या एकेरी धावेने संघाची धाव संख्या येते 29. अजूनही तिसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक. गोलंदाज मोबिन. फलंदाज अल्ताफ. ओ बॉल गया आया ओके. बैट्समैन कौन है? नेक्स्ट बैट्समैन 29 बैट्समैन 4. क्या है? 4 बॉल. 4 चेंडू झाले. साहिल. पुन्हा एकदा हलक्या जाताने कट केला चेंडू. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या झाली ती 30. निर्धाव चेंडू. ओवर हो गई.
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 टू विन. बाबा 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 रन्स केलेले आहे. 31 रनचं लक्ष्य लोकल लिजेंड संघासमोर ठेवलेले आहे. लोकल लिजेंड संघाने आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अपना फील्ड आप जल्दी से जल्दी सजाए. लोकल लिजेंड्स अरे डिजिटल स्कोरिंग यूट्यूब पे दिखता है ना, देखना फिर. नेक्स्ट मैच पूछता है. नेक्स्ट मैच अनाउंसमेंट करो. विनर है. लोकल लिजेंड्स लोकल लेजेंड्स ओके. बाबा 11 अब अपना फील्ड सजाए. 31 का टारगेट रखा है आपके सामने. स्ट्राइक पे साहिल, नॉन स्ट्राइक पे है नदीम. साहिल और नदीम. 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष्य उभं केलंय ते बाबा 11 संघाने लोकल लिजेंड संघाच्या समोर. गोलंदाज जुनेद जिन्होंने बहुत अच्छी बैटिंग की थी. ओके स्टार्ट द मैच. अंपायर चौकसी मैच चालू करायचे बेटा. ओके फर्स्ट बॉल टू गो. साहिल हल्के हाथों से खेल दिया. 1 रन के लिए जा रही है. अपना और अपने टीम का भी यहाँ पे खाता खोलता हुआ. धावसंख्या झाली ती 31 धावांचं लक्ष्य उभं ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय आणि या ठिकाणी मात्र नदीम याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते आणि पहिलाच हादरा मिळतोय तो लोकल लिजेंड्स या संघाला. यस ज्याप्रमाणे रणनीतीने आखलेली आहे त्या रणनीतीनुसार या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसत आहे जुनेद. बाबा 11 संघाचा गोलंदाज. नेक्स्ट मुकद्दीर. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 1-2. पुन्हा एकदा जुनेद तो साहिलाला मात्र या ग्राउंडचा निश्चितच भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं मी जसं म्हटलं अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेतला आणि चेंडू मात्र धन 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 करत सीमा पार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 1-6. पुन्हा एकदा जुनेद टू साहिल. यस निश्चित याला म्हणतात क्रिकेट कारण पहिल्या चेंडूवरती जर चौकार आला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र हलक्याच हाताने कट केलं आणि 1 धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होतं. एकेरी धावे संघाची धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा मात्र हलक्याच हाताने कट केलं चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8. ज्या सरासरीने रन करायच्या आहेत त्याच सरासरीने रन करत आहे लोकल लिजेंड संघ.
नेक्स्ट बॉलर मनीषजी विश्वकर्मा या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. सो रिक्वेस्ट असेल की थोडंसं कॉमेंट्री केली तर बरं होईल जरा. ओके नेक्स्ट गोलंदाज नेक्स्ट बॉलर आयान, जो कि पहले ही ओवर में 8 रन आ चुके हैं और हल्के हाथों से खेल लिया और 1 रन के लिए जाता और 1 रन से जो टीम का स्कोर जो आगे बढ़ते हुआ 9 रन. वापस आयान टू साहिल, वापस उसी दिशा में खेलने का प्रयास और बहुत अच्छी फील्डिंग वहाँ पे शहीद द्वारा और चेंडू जो मत गेंद जो है वो डॉट होती हुई. यस निश्चितच मात्र या ठिकाणी थोडंसं प्रेशर मात्र या ठिकाणी साहिल वरती येतोय, कारण 2 चेंडू निर्धाव जात आहेत. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रहार करावाच लागेल, कारण 31 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे ते बाबा 11 संघाने. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आयान, आता मात्र हलक्याच हाताने कट केलेला चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 1 धाव पळून करण्यामध्ये यश प्राप्त होईल. या एकेरी धावेने संघाची धाव संख्या मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धाव संख्या झाली आहे ती 1/10. परत पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, तू हा ना तू मे आणि या ठिकाणी ओके सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी सईद द्वारा. फलंदाज बैट्समैन नेक्स्ट बैट्समैन शादाब वापस हल्के हाथों से खेल दिया और 1 रन के लिए जाता हुआ और 2 ओवर के बाद जो स्कोर जो होता हुआ 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. लोकल लीजेंड्स अभी 20 रन चाहिए, 12 गेंदे और 20 रन, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज, म्हणजेच 10-10च्या सरासरीने या ठिकाणी रन्स करावे लागतील त्या लोकल लीजेंड्स या संघाला. जब तक साहिल है तब तक कुछ भी हो सकता है.
लोकल लेजेंड्स का स्कोर हो चुका है 3 ओवर 13 रन, 6 बॉल में 18 रन की जरूरत। बहुत ही पीछे रह गए इस मैच में लोकल लेजेंड्स। देखते 6 बॉल 18 रन कर पाते हैं। स्ट्राइक पर बबलू और ये अच्छा शॉट पर बाहर मार दिए 6 रन के लिए। 5 बॉल 18 रन। इसके बाद का मैच मीम बॉयज और इस मैच का विनर जो होगा उसके साथ में होगा। विनर है। अरे मतलब वही वो पूछा चिक्कल डोंगरी के जितने भी मेहमान आए हुए हैं वो स्टेज पर आ जाए। चिक्कल डोंगरी वाले अच्छी फील्डिंग अल्ताफ की तरफ से। विनर कितना रन मारा? जैसे मैच खत्म होगा ना टॉस के लिए टॉस करेगा, उसके बाद मैच द मैच के लिए सईद को बुला ले और डायरेक्ट मैच चालू होने से पहले मैच द मैच दे देते हैं। अभी अब उनको नहीं दिखेगा, करते रहते लेकिन उसको सेटिंग नीचे करना चाहिए। हाँ जिसमें से मत आए और घूम के ना सिस्टम नहीं है तुम्हारे पास। नहीं अपना ग्राउंड पे ऐसे होता ही है यार, इसलिए तो मैच रखना मगजमारी होता ही है। एक तो कंजेस्टेड बोलते बच्चे लोग इतने ही पीछे लेने का था, थोड़ा आगे एक टेबल आगे रखना चाहिए। ओवर कांग्रेचुलेशन बाबा 11, हार्ड लक लोकल लेजेंड्स। नेक्स्ट मैच विनर बाबा 11 वर्सेस मीम बॉयज। दोनों कैप्टन आ जाए टॉस के लिए। दोनों कैप्टन टॉस के लिए आ जाए। फयाज शेख टॉस करेंगे। लोकल लेजेंड के कैप्टन नदीम शेख स्टेज पर आए। ये रुक जा, ओए पहले चिल्ला रहा था कि पहला हेलो कैप्टन मीम बॉयज के और बाबा 11 के टॉस के लिए आ जाए। टाइम बहुत कम है अपने पास और सभी से गुजारिश है ग्राउंड खाली करें। यूट्यूब चालू है। सभी प्लेयर जो भी ग्राउंड में घूम रहे भाइयों भाई टॉस करते हुए बाबा 11 टॉस विन। अपना डिसीजन बताए। सईद और इस मैच का मैन ऑफ द मैच बाबा 11 की टीम से सईद शेख। सभी बच्चे ग्राउंड खाली कर दे। सईद शेख मैन ऑफ द मैच, जिन्होंने 10 रन और 2 रन दे क्या बॉलिंग 10 रन अपने बल्लेबाजी में बनाए और बॉलिंग में 2 रन खर्च करते हुए इस टीम के मैन ऑफ द मैच सईद शेख। कांग्रेचुलेशन सईद सैयद सॉरी। चलिए बाबा 11 जल्द से जल्द फील्डिंग लगाए। हेलो ग्राउंड खाली करो। जितने भी कमेटी मेंबर ग्राउंड के ऊपर है ग्राउंड खाली करो। मैच की तैयारी की जाए। धन्यवाद फरीद भाई, बहुत अच्छे। जो न्यू मैच स्टार्ट हो जाए जा रहा है।